नमस्कार, मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर सुरुवातीला एक गोष्ट शेअर करणार आहे आणि मला खात्री आहे ती गोष्ट ऐकून ना तुम्ही तुमच्या आयुष्याकडे पण एका वेगळ्या दृष्टिकोनाने बघाल, थोडं ॲनलाईज कराल. तर गोष्टीची सुरुवात करते. एका गावामध्ये एका व्यक्तीला एक माकड पकडायचं असतं. तर तो ना नेहमीची काय आयडिया की त्या माकडाच्या मागे पळायचं, जाळं टाकायचं वगैरे असं काहीही न करता तो एक युक्ती करतो. एक मोठा नारळ घेतो. त्या नारळाला असं भोक पाडतो, की आता त्या माकडाचा हात त्या ह्याच्यातनं आत जाईल, उघडा हात नारळाच्या आत जाईल. त्या नारळामध्ये काही खायच्या गोष्टी ठेवलेल्या असतात आणि ते नारळातलं जे भोक पाडलेलं असतं ना, ते इतकंच मोठं असतं, की उघडा हात म्हणजे आत जाईल, पण ती वस्तू खायची त्यांनी धरली माकडानी, तर मूठ जी होईल ती बाहेर काढता येणार नाही. तर असं तो असा सापळा लावतो म्हणजे ट्रॅप करतो असं माकडाला आणि बरोबर संध्याकाळ झाल्यानंतर त्या आतल्या खायच्या गोष्टीच्या अ, अ, वासानी माकड येतं आणि ते त्याचा हात अडकून बसतो आणि तो हात सकाळी उठलं तरी हा माणूस पकडत तो माणूस ते माकड तसं आत हात अडकून बसलेला असतं आणि मग तो इझिली पकडलं जातं माकड ते. तर आता बघा की ही गोष्ट ऐकल्यावर म्हणजे मलाही पहिल्यांदा जेव्हा ऐकलं तेव्हा असं वाटलं की अरे हे माकडाला एवढं कसं कळत नाही की हात सोडवायचा ना, की हा मूठ सोडून द्यायची, आपला जीव जीव हे जे होण्यापेक्षा अडकण्यापेक्षा हे किती सोपं आहे असं वाटतं. पण तुम्हालाही असंच वाटत असेल, पण नाही, ह्याच्यामध्ये ना बऱ्याच वेळेला असतं की आपल्याही अशा काही गोष्टींमध्ये आपले हात अडकलेले असतात आणि आपल्याला ते लक्षात सुद्धा येत नाही. कारण कधी-कधी ना यश मिळत नाही तेव्हा आपण असं समजतो, की परिस्थिती आहे किंवा आयुष्यातल्या माणसांमुळे हा प्रॉब्लेम आहे. नशिबाला आपण दोष देतो. पण कधी-कधी ना अशा काही गोष्टी असतात ज्या आपण धरून ठेवलेल्या असतात आणि त्यामुळे आपण तिथेच अडकून राहिलेलो असतो. काही प्रगती आपली होत नसते. आता त्या कुठल्या गोष्टी आहेत ज्या आपण धरून ठेवतो. तर एखादी ना बऱ्याच वेळेला एक लिमिटिंग बिलीफ ज्याला आपण म्हणतो, की आपली मानसिकतेचा एक हे असतो. स्वतःबद्दलच्या ज्या काही कल्पना असतात, त्या आपल्याला बऱ्याच वेळेला धरून ठेवतात. म्हणजे असं बघा, की आपली ओळख म्हणूया, की आपण जे म्हणतो, "मी असेच आहे, मला एवढंच जमतं, मला आता ही गोष्ट करायला उशीर झालेला आहे." ह्या ज्या स्वतःबद्दलच्या कल्पना आपण करून ठेवलेल्या आहेत आणि आपण मग तिथेच अडकून राहतो. कारण आता आपल्याला यशाचं कारण न मिळण्याचं कारण ह्या सगळ्या गोष्टी असतात. किंवा मग एखाद्या ह्याच्यामध्ये बघा, की नात्यामध्ये सुद्धा त्या नात्याच्यातनं आनंद नसतो, पण ती सवय झालेली असते त्या नात्याची. म्हणून आपण ते नातं चालू ठेवलेलं असतं. एखादी नोकरीच्या बाबतीत खूप होतं, की पगार मिळतो, पण अगदी आपल्याला ना मंडे ब्लूज तुमचे जर का ना फ्रायडे संध्याकाळपासूनच मंडेचे ब्लूज सुरू झाले, तर मग समजायचं, की आपण असं कुठेतरी अडकलेलो आहे. एखाद्या अपराधीपणाची भावना असते, गिल्ट वाटत असतं, कुठल्यातरी जुनी एखाद्या हातनं चूक झालेली असते. अशा वेळेला देखील आपण तिथेच अडकून राहतो. आपल्याला पुढे जाताना हे लक्षात येत नाही, की ह्या काही गोष्टी अडथळे आहेत आपल्या मार्गातले. ते आपल्याला आधी त्याच्यावर काम करायला पाहिजे. त्यातनं बाहेर यायला पाहिजे. आपण बाहेरचं सगळं बदलायचा किंवा त्याला दोष देण्याचा प्रयत्न करतो. पण ह्या आतल्या गोष्टी आहेत, की त्याकडे आपलं लक्ष जात नाही. आता असंच बघा, की ह्याला ना सायकॉलॉजीमध्ये गुड इनफ ट्रॅप असं एक प्रकारचा एक ट्रॅप असतो. खूप इंटरेस्टिंग हे आहे, की कधी-कधी ना आयुष्य असं चाललेलं असतं ना, की इतकं वाईटही नाहीये, की लगेच सगळं सोडून टाकावं. पण इतकं चांगलंही नाहीये, की आपण त्याच्यात आनंदी आहोत. सो हे गुड इनफ चाललेलं आहे. हे आय थिंक जॉब आणि बिझनेस किंवा ह्याच्या बाबतीत खूप होतं. म्हणजे पगार येतो हे जैसे थे आयुष्य चाललेलं आहे, पण आनंद पण नाहीये. सो मग अशा वेळेला थोडं बघायची गरज असते, की खरंच आपण कशाला धरून बसलेलो आहे. किंवा जपानमध्ये ना एक खूप छान म्हण आहे, की जर तुम्ही चुकीच्या ट्रेनमध्ये चढला असाल, तर पुढच्या स्टेशनला लगेच उतरा, नाहीतर परतीचा प्रवास तितकाच महाग होईल. सो आपण बऱ्याच वेळेला ना असं वाटतं, की चाललंय, ठीक चाललंय, पण आनंद पण नसतो आणि जितकी वर्ष आपण असं म्हणत बसतो, की
पुढच्या महिन्यात बघू, पुढच्या वर्षी बघू, अजून थोडं परिस्थिती सुधारली की मी काहीतरी करीन. असं जे काही आपण पुढे पुढे त्या गोष्टी ढकलत राहतो. सो ना ना आनंद आहे, ना आपल्याला त्याच्यामधनं काही मिळतं आहे, समाधान वगैरे असं काही. पण आयुष्य तर चालू राहतं. सो ही जो गुड इनफ ठीक आहे असं. या ह्याच्यामध्ये जेव्हा आपण असतो ना, सो मनात बोज तर कायम असते, ती पण जात नाही. सो असं काहीतरी एक अडकलेली अवस्था असते, जशी त्या माकडाची होती, की हात तर अडकलेला आहे, खायचं पण सोडायचं नाहीये, पण अडकून तर मग त्याच्यामुळे आपण अडकतोय हे पण लक्षात येत नाही असं. सो हे एक फार महत्त्वाची गोष्ट आहे, की जिथे आपल्याला थोडंसं एक्झामिन करायला लागतं. आणि बऱ्याच वेळेला ना आपण असं समजतो की माघार घेणे म्हणजे एखाद्या गोष्टीतनं आपण काहीतरी त्याच्यातनं वेगळं काहीतरी विचार करणे, हे करणे, हे म्हणजे आपली हार आहे. तर तसं नाही आहे, की एखादी गोष्ट पुढचं काहीतरी नवीन मार्ग सापडायला, नवीन दिशा मिळायला आपल्याला आहे तिथनं तर अडकलेल्या याच्यातनं बाहेर पडायला लागतं. सो हे या गोष्टीमागचं सार आहे, की मधनं ना आपण ह्या विचार करून बघायला पाहिजे, की आपण त्या गुड इनफ ट्रॅपमध्ये तर नाही आहे ना, किंवा आपण आपली जी काही ओळख आहे, ज्याच्यामुळे आपण असं म्हणतो की इतकंच यश मिळणार आहे, इतकंच माझ्याकडनं जमणार आहे, एवढंच या वयात एवढंच मिळतं, या अशा कुठल्या आपण एखाद्या ट्रॅकमध्ये नाही आहे ना, की जास्त मिळत नाही म्हणून वाईट पण वाटतं आहे, पण मग हे लिमिटिंग बिलीफ पुढेही जाऊ देत नाही आहेत. सो म्हणून काही गोष्टी कधी-कधी हातातल्या तर गोष्टी सोडून पुढची गोष्ट आपल्याला घेण्यासाठी हात रिकामे लागतात. आणि म्हणून न्यू यूच्या या प्रवासामध्ये हे देखील कधीतरी एक्झामिन करायची गरज असते, की एखादी चुकीची गोष्ट आपण पकडून बसलोय, त्यामुळे आता आपल्याला दुसरी चांगली मनासारखी गोष्ट हातात मिळवण्यासाठी आपले हातच रिकामे नाही आहेत. सो हे थोडंसं रिफ्लेक्शनसाठी आज हा व्हिडिओ हा टॉपिक मी शेअर करते आहे. आवडला तर लाईक करा. ह्याच्यावर अजून एक याच साधारण टॉपिकवर पण एका वेगळ्या दृष्टीनं विचाराचा एक व्हिडिओ केलेला आहे, जो मी खाली कमेंटमध्ये पिन करते. म्हणजे मग तोही बघा, कारण हे साधारण सारखा मुद्दा आहे, पण त्याच्यामध्ये पण हीच आयडिया आहे, की माझं आहे म्हणून मला ते आता सोडवत नाही आहे, किंवा खूप आधी इन्व्हेस्ट केलं त्याच्यामध्ये म्हणून आता मी त्यातनं बाहेर पडू शकत नाही आहे. सो हा एक वेगळ्या विचाराचा तो एक व्हिडिओ आहे, तर तोही देखील जरूर बघा. आवडला तर लाईक करा, ज्यांना फायदा होईल त्यांच्याबरोबर जरूर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया. थँक्यू. नमस्कार.